morning, welcome back to my vlog. Today is my first day in Ho Chi Minh City. हे मुद्दाम करते, मध्ये मध्ये आवाज करते. तर आता वाजले किती 3:10 वाजता आम्हाला रूम मिळालेली. 3 वाजता मी उठली. आता मी जरा फ्रेशन अप होते. 3:30ला खाली मीटिंग आणि 3:45ला इथून निघायचं आहे. आज फक्त असं वॉकिंग टूर आहे. तर मेघा पूर्ण रेडी झाली आहे. तर मी तिला म्हटलं मीटिंगमध्ये तू जा पुढे, तू बघ काय बोलताय. तोपर्यंत मी पटकन फ्रेश होते, रेडी होऊन येते. आणि चेहरा थोडा सुजलाय. ऑब्व्हियसली ॲक्लिमेटाईज व्हायला वेळ लागतोय. आणि झोप झाली आहे पण असं वाटतं झाली नाही आहे. बट इट्स ओके. आता संध्याकाळी फिरून आल्यानंतर परत झोपणार. आता फ्रेशन अप होते, पटकन रेडी होते. आज काय घालायचं ते पण जरा फिगर आउट करते आणि मग भेटते तुम्हाला. आणि आता मी फ्रेशन अप झाले, रेडी झाले. फक्त थोडंसं काहीतरी करते, फेसवर लिपस्टिक लावते आणि निघते. आज माझं खूप रेडी व्हायचं मन नाही आहे, म्हणजे इच्छाच नाही आहे, कारण एनर्जी नाही आहे. कारण ती एनर्जी मला फिरण्यात वापरायची आहे. सो पटकन काहीतरी छोटंसं करते. मॉइश्चरायझर लावलं आहे मी. माझ्याकडे एक CC क्रीम, BB क्रीम असते ना तशी आहे, ती लावते आणि निघते. आणि हा बघा माझा पसारा. आणि तिची बॅग तर पार दारात आहे, तिला म्हणते इथे ठेव. मी रेडी आहे. माझा हा लुक आहे. मी स्कर्ट आणि टॉप घातला आहे. आता मी चप्पल चेंज करते. माझी ही चप्पल घातली, ही माझी घरातली चप्पल आहे. तिने बॅग घेऊन टाकलेली माझ्या चप्पलेवर. चप्पल दबली आहे. वेअरिंग दिस. आणि मी अशी दिसते. इथे ना थोडा लाईट्सचा इश्यू आहे, पण आता मी चालली आहे खाली, कारण ती गेली आहे खाली आणि माझ्यासाठी सगळे थांबलेत. सो लेट्स रश डाऊन. 5 मिनिट्स आहेत अजून, म्हणजे मीटिंग आहे 5 मिनिट्स. सो मी पण पटकन खाली जाते. ते काय इन्स्ट्रक्शन्स देतात ते बघते आणि मग तिथून आज आपली ट्रिप आपण सुरू करूया. येते वर गेली ॲक्च्युली. इथे माझी रूम आहे 408. तर आता फायनली ब्रीफिंग झाली आहे आणि हा आमचा कॅप्टन आहे पुढे, मोहित. तर आता आम्ही वॉक करायला सुरू करतो आहे. हे मागे आमचं वॉकलं आहे. मी आता ग्रुप पूर्ण पुढे गेला आहे आणि मी आणि मेघा आता मागे चाललो आहे. ॲक्च्युली मी अजून ना थोडीशी झोपेत आहे. मला अजून झोपेची गरज आहे, पण नाही. लेमन ट्री बघा. सो दॅट्स माय day 1 of my Vietnam trip and I'm really happy and look at me. विएतनाममध्ये एक वॉर मेमोरियल आहे. तिकडे आम्ही चाललो आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला बेसिक व्हिएतनाम कळेल आणि तुम्ही कनेक्ट व्हाल. स्वतः पुढे रस्ता बघा आणि मागे एक ग्रुप येतो आहे, तो आमच्यासोबतच आहे. आणि एक एल्डर कपल आहे, ते छान फिरत आहेत कॉलेजवर. तिथे मी एक ग्रुप जे आहे. तर आता आम्ही वॉक करत तिकडे चाललो आहे. ते आहे 350 मीटर्स. पण तुम्हाला ग्रॅब ॲप करायचं तर तुम्ही ग्रॅब करू शकता, पण मला असं वाटतं की चालता येईल तर चाला, क्योंकि सिटी एक्सप्लोर करणं बहुत ज़रूरी है. तर आता आम्ही सिटी एक्सप्लोर करतो आहे आणि आता मी मेघाचा व्हिडिओ. तर आता मला ना मराठी फॅमिली भेटले सगळे. हाय म्हणा. आणि कशी होती ट्रिप? हॅपी होणी उद्यासाठी. सो दॅट्स अ कॅप्टन मोहित. आणि इथे अशी तिकीट लागते ज्याचे पैसे हे देतात. आणि पॅकेज असेल तर ते देतात आणि नाही तर तुम्ही इंडिव्हिज्युअली येतात तर तुम्हाला द्यावी लागते. करतात ओके. इथे असं स्कॅनिंग करायचं. आता आतमध्ये आले आहे. सो बेसिकली बघा असं काहीतरी आहे. इथून एंट्रन्स आणि इथे सगळं असं बघा आर्मी रँक्स आहे. इथून सुरू होतं. मला ॲक्च्युली गेट तिकडे आहे, त्या बाजूने मी सुरू करायला पाहिजे होतं खरं, पण हे बघा. सो इथे असं एक मेमोरियल आहे. आपण तिकडून सुरू करूया. चीनच्या पुढे अशी एक इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्ही लिटरली बघू शकता किती यूज आहे. हे रिअलमध्ये वॉरमध्ये यूज झालेल्या गोष्टी आहेत. इथे बघा हा बोईंग आहे एक, तिकडे त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. त्यांचे डिटेल्स असे त्याच्या पुढे दिलेले आहेत. त्याआधी मी बघते आणि मग एक पूर्ण टूर करते आणि तुम्हाला पण दाखवते. इथे अशी एंट्री आहे. त्या एंट्रीतून तुम्ही डिरेक्टली इथे यायचं आतमध्ये. इथे काय आहे जरा बघूया. तर हे आहे वॉर मेमोरियल. मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने दाखवते. तिकडून एंट्री आहे आणि मग इकडे सगळे डिटेल्स तुम्हाला फ्रेम्स लावले आहेत.
प्रत्येक फोटोवर मेन्शन केलं आहे की हा फोटो कधी काढलेला आणि काय करत असताना काढलेला, कोणत्या इयरमध्ये काढलेला. हा 1968मध्ये काढला आहे, हा 69मध्ये काढला आहे. असे प्रत्येक वॉलवर जे फ्रेम्स आहेत ना त्यावर सगळे डिटेल्स दिलेले आहेत. मला खूप मजा येते असं सगळं वाचायला. सो मी तिकडे त्या वॉलवर एका फ्रेमवर असं वाचलं की त्यांच्याकडे खूप साधनं नव्हती आणि की एक टनल होता जो फक्त 30 मीटर्स वाईड होता आणि त्यातून एकच माणूस जाऊ शकतो. अँड इट वॉज व्हेरी लॉंग स्ट्रेच. जर त्यातून तुम्ही पास झालात आणि तुम्ही बाहेर पडलात तर ठीक आहे, आणि नाही पडलात तर यू विल डाय. आणि मिलिटरीची खूप माणसं त्या टनलमधून पास होत असताना, म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असताना त्यांची डेथ झाली. आणि त्या टनलमधून ब्लड बाहेर यायचं, जेव्हा कोणाची डेथ व्हायची तेव्हा ब्लड बाहेर यायचं. आणि तरीही त्यांनी ते वॉर्स लढले आणि ते जिंकले. अमेझिंग आहे, मला वाचायला खूप मजा येते. सो मला या रूममध्ये आता अर्धा पाऊण तास झाला मी सगळं वाचत आले. तिथे रायफल आणि कार्ट्रिजेसचा एक वॉल आहे, तर त्याचा फोटो मी ह्यानंतर लावते, तो तुम्ही बघा. खूप छान त्यांनी प्रिझर्व केला आहे. आता बाहेर बघूया काय आहे. बाकी माझ्या ग्रुपचे तर गेले पुढे आणि माझा माईक ॲज युजल राहून गेला आहे. इथे काही काही शॉप्स पण आहेत. इथे शॉप आहे, इथे परफ्यूम आहे. ॲक्च्युली सनस्क्रीन घ्यायचं आहे, मी चेक करते. जर सनस्क्रीन मिळालं तर सनस्क्रीन घेते. बघा आता ह्याच्या खाली पण लिहिलं आहे 6 बॅरल रॉकेट लॉन्चर्स प्रोव्हाइडेड बाय चायना टू व्हिएतनाम. असे सगळे डिटेल हे बघा. इथे असं छान हे पण वॉरमध्ये वापरलं गेलेलं आहे. सो त्यामुळे त्यांनी हे सगळं इथे ठेवलं आहे. मी इथे एक फोटो काढायचा होता पण कोणीच नाही आहे. माझ्या ग्रुपवाले सगळे इथे तिथे फिरत आहेत. ऑब्व्हियसली सगळे फिरायला आहेत. पण मला हे दाखवायचं होतं. हे खूप छान प्रिझर्व केलं त्यांनी. इवन वर पण आहे, पण मी वर नाही जाते कारण आता मी खूप दमलेच. आता मी बाहेर जाते. ही आहे रायफल वॉल, ज्याच्याबद्दल मी आधीच्या क्लिपमध्ये सांगितलं. आणि इथे वर पण तुम्हाला दिसत असेल ना फ्लोर, इथे पण आहे. पण आता मी नाही जाणार वर बिकॉज आय एम डन. इथे सगळे वर पण गेलेत. मी इथे बसलेले थोडा वेळ, आता मी बाहेर जाते. मी तुम्हाला क्विकली एक टूर देते. इथे सगळे जे बोईंग्स किंवा चॉपर्स वापरले गेले होते ते सगळे इथे एक्झिबिट केलेत त्यांनी. आर्मीने जे रिअलमध्ये वापरलेले ते. सो तुम्ही इथे बघू शकता. इट्स अ क्विक टूर ऑफ 2 minutes. आणि हे आहे ते मेमोरियल म्हणजे म्युझियम. इथे टँक, हे मी बोईंग तुम्हाला दाखवलं, आतले टँक्स दाखवले. मला फोटोज काढायचे आहेत. सो माझी मैत्रीण आली की मी एक फोटो इथे काढणार आहे ह्या बॅकग्राऊंडला. बस दॅट्स इट. माझं फिरून झालेलं आहे. आय एम व्हेरी हॅपी की आपल्याला अशी हिस्ट्री जाणून घ्यायला मिळते. आपण जेव्हा बाहेर जातो त्या कोपऱ्यात पण एक छान काहीतरी आहे. जरा एक चक्कर मारून येऊ अँड मग येऊन मी इथे बेंचवर बसणार आहे. कारण आज सकाळी पण मी ना खूप चालले, बॅग्स घेऊन चालले. सो त्यामुळे आता एनर्जी नाही आहे. इकडे काहीतरी एक सिटिंग अरेंजमेंट टाईप्स आहे. तिकडे कॅफे आहे समोर. मेमोरियलमधून निघालो आणि आता आम्ही चाललो आहे पोस्ट ऑफिसला. पोस्ट ऑफिस पण जवळच आहे. सो वॉकिंग चाललो आहे. हेडपट. तर ॲक्च्युली ना मी माईक माझा परत विसरले कनेक्ट करायला, त्यामुळे ॲम्बियंट साऊंड खूप येईल आणि मला क्लॅरिटी येत नाही आवाजात. सो आता मी ना हॉटेलवर जाऊन सगळ्यात आधी माईकचा सेटअप काढून ठेवणार आहे, म्हणजे मी तो कनेक्ट करेन. आणि सेल्फी स्टिक पण आज मी कॅरी नाही केली कारण मी बॅकपॅक कॅरी नाही करत आहे. पण उद्यापासून बॅकपॅक कॅरी करणार आहे मी. सो त्याच्यात सेल्फी स्टिक आहे. आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स पोस्ट ऑफिस. हा त्याचा बहुतेक एक छान असा रस्ता आहे. हा आमचा कॅप्टन आणि मागे ग्रुप आहे. आम्ही एका अशा स्ट्रीटला पोचलो आहे जिकडे ना खाण्यासाठी असे मॅट्स टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकताय बघा, इथे मॅट्स टाकलेत आणि तुम्ही मेन्यू ऑर्डर करायचा आणि मग तुम्ही इथे बसू शकता. म्हणजे हे फुटपाथवर आहे. इथे मेन रोड आहे आणि हा फुटपाथ. सो ही पण एक वेगळी मजा आहे ना. आपल्या इथे असं होत नाही, म्हणजे झालं तरी आपल्या इथे कोणी असं खाली बसणार नाही जाऊन. बट आणि प्रत्येक कंट्री आणि सिटीची एक वेगळी गंमत असते, गोष्ट असते. सो इथे मला वाटतं स्ट्रीट फूड लेन टाईप्स आहे. हे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. इथे काहीतरी आहे. हे आलं पोस्ट ऑफिस. आईस्क्रीम. मग जसे आपल्या इथे छोटे छोटे शॉप्स असतात तसे
यांच्या इथे छोटे छोटे शॉप्स आहेत. नो पार्किंग पण आहे, पण इथे नो पार्किंगमध्ये कोणी पार्क नाही करत, आपल्या इथे करतात. ह्या मुलीने किती छान है ना ट्रेडिशनल ड्रेस वेअर केलं. आमचं पोस्ट ऑफिस आहे. आम्ही समोरून वॉक करत करत आलो. मी स्पिती गेलेले, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तिकडे पोस्ट ऑफिस आहे, तिकडे तुम्ही लेटर्स पोस्ट करू शकता. सेम इकडे पण तुम्ही लेटर्स पोस्ट करू शकता किंवा तुम्ही कार्ड घेऊ शकता, म्हणजे लेटर घेऊ शकता, तुम्ही पोस्ट कार्ड घेऊ शकता. सो आता आज जाऊन आपण एक्सप्लोअर करूया की काय आहे. आणि बाकी इथे मी तुम्हाला दाखवलं ना सगळं रेग्युलर जे आपल्या इथे असतं तसंच आहे. सो असे काउंटर्स बनवलेले तिथे, असे पोस्ट कार्ड्स तुम्हाला मिळतात, तुम्ही ते पोस्ट करू शकता. स्पितीला तुम्हाला आठवतं एकच काउंटर होतं आणि ते एका जागेवर बसून तुम्ही ते लिहायचं. पण इथे बघा असं खूप मोठं काउंटर टाईप्स बनवलेलं आहे. तिकडे शॉप्स आहेत, तिकडे जाऊया. तर आता मी या बिल्डिंगमध्ये आले पोस्ट ऑफिसच्या, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तिकडून एंट्रन्स आहे. बाहेर आम्ही एक ग्रुप फोटो काढला आणि असे काउंटर्स बनवलेले आहेत. इकडून पोस्ट कार्ड्स घ्यायचे आणि मग ते तुम्हाला जिकडे पोस्ट करायचे तिकडे पोस्ट करायचे, किंवा तुम्ही पोस्ट कार्ड घरी पण घेऊन जाऊ शकता. मी तर नाही पोस्ट करणार आहे, मी जरा शॉप्स बघते, फिगर आउट करते मला काय घ्यायचं. मला एक सनस्क्रीन घ्यायचं, कारण माझं सनस्क्रीन घरी राहिलं आहे. सो इथून नाही मिळालं तर मी 7-Elevenला जाऊन घेणार. इथे हँडमेड सिल्वर ज्वेलरीचे असे काउंटर्स आहेत. हाय का एम व्हिएतनाम ज्वेलरी हँडक्राफ्टेड सिल्वर. बाकी ही आहे बिल्डिंग. इथे फोटो बूथ रूम आहे, मी ते करणार आहे. स्टॅम्प रूम आहे आणि बाकी फोटो बूथ आहे, मला ते करायचं आहे. मी जाऊन बघते. मला हे करायचं होतं पण त्यांचं क्लोजिंग टायमिंग आहे, ते बंद झालं आहे. हे मी ना ॲक्च्युली व्हिडिओमध्ये पाहिलेलं आणि माझी खूप इच्छा होती करायची, पण ते बंद झाले. बाकी इथे हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे, मी तुम्हाला दाखवलं. आता जाऊन बसते थोडा वेळ. बाकी मला पोस्ट वगैरे काही करायचं नाही आहे. सो आय एम जस्ट टेकिंग रेस्ट. आणि भूक लागली आहे, पाणी प्यायचं आहे, तहान लागली आहे. इथे असे गल्ली गल्ली शॉप आहे, पण सगळं 6 वाजता बंद होतं. मागे ते फोटो बूथ होतं तेही बंद झालं 6 वाजता. पण ठीक आहे, तर जरा ह्या गल्लीत मी एक्सप्लोअर करते काय आहे. त्यांचे फ्रीज मॅग्नेट्स बघा किती क्यूट आहे, टोपीसारखे. सी दिस, वाव. माझी खूप इच्छा होती घ्यायची, पण मला माहीत नाही ते सगळीकडे मिळत असतील तर है ना. असं इच्छा तर होती आहे, एखादं घेऊन टाकू का असे. एखादं सिलेक्ट करते, एकच घेईन. पण शॉपर मी एक छान क्यूट कॅपवालं जे मॅग्नेट होतं ते घेतलं आहे. आणि आता माझे केस थोडेसे उडाले बिकॉज ऑफ द फॅन. माय फर्स्ट शॉपिंग इन व्हिएतनाम. आणि आता आम्ही बाहेर पडतो आहे बिकॉज बस झालं आता. आजच्या दिवसासाठी खूपच इनफ आहे. अँड आता मी जरा हे बॅगेट ठेवते, पैसे आणि फोन, अँड मग बघते पुढचा प्लॅन काय आहे ते. तू काय ब्रीफिंग मिळतो. आता ह्या सायगाव पोस्ट ऑफिसमधून आम्ही बाहेर पडलो आहे. आता चाललो आहे ट्विन अपार्टमेंट असं काहीतरी आहे. मी त्याला एकदा पुन्हा नाव विचारते. तर आता तिकडे चाललो आहे. आणि आजच माझे 70,000 स्टेप्स होतील एवढा आम्ही चाललो आहे आज. आणि हे काहीतरी स्ट्रीट फूड. हा बोललेला 5 मिनटं, गेली 20 मिनटं आम्ही चालतोच आहे. त्याचे 5 मिनटं संपत नाही आहेत. आता कुठे चाललो तेही माहिती मी विसरले ॲक्च्युली. बट ठीक आहे, सरप्राईज. आणि आता लागली भूक, तहान पण लागली. त्यांनी सांगितलेलं एक बॉटल कॅरी करा, ती कॅरी केली आहे पण ती हॉटेलवर आहे. स्वतः पाणी घ्यावं लागेल आणि जेवायला घ्यावं लागेल. स्ट्रीट फूड किंवा इकडचं लोकल मी ट्राय नाही करणार, कारण मला नाही वाटत मी ट्राय करू शकेन. आता आम्ही पोचलो आहे सेंट्रल सायगॉनला आणि हे त्यांचं सेंटर आहे. आता आम्ही पोचलो आहे सेंट्रल सायगॉनला आणि हे त्यांचं फाउंटेन आहे, जसं आपल्या इथे पण असतं. मागे चर्च आहे आणि बाकी इकडे पुढे वॉकिंग स्ट्रीट आहे. आमच्या आमच्या कॅप्टनने सांगितलं की एक गँग सेंट्रल असं काहीतरी एक रेस्टॉरंट आहे जे की खूप सुंदर आहे. तिकडे जाऊन तुम्ही बघा, तिकडे खूप छान जेवण मिळतं. सो आता आय एम नॉट शुअर की मी जाणार आहे की नाही. आता इकडे
चालत आलो आणि या स्ट्रीटवर ना एक कॅफे अपार्टमेंट आहे. एक कॅफे अपार्टमेंट आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये जेवढे पण अपार्टमेंट्स आहेत ते सगळे कॅफे आहेत. एक पण घर नाही आहे, रेसिडेन्शियल नाही आहे, सगळे कॅफेज आहेत. सगळं ते जाऊन आपण बघूया की बिल्डिंग कशी आहे, काय आहे. इथे कुठेतरी आहे ते कॅफे अपार्टमेंट. ते कुठे आहे माहिती नाही, पण लेट्स जस्ट गो अँड एक्सप्लोअर. हे बघा, हे ते कॅफे अपार्टमेंट तुम्ही बघू शकता. सगळे कॅफेज आहेत लाईनीत, एक पण घर नाही आहे. आणि खाली पण असं शॉपिंग सेंटर आहे. तो फेमस आहे. एवढी गर्दी आहे इथे फक्त हे बघायला. मी इथे जिकडे उभी आहे माझ्या समोर आहे कॅफे अपार्टमेंट. तुम्ही बघू शकता. आता किती दिसलं असेल मला माहीत नाही, कारण माझ्याकडे सेल्फी स्टिक नाही आहे. पण मी कोणाला तरी सांगेन माझा एक फोटो क्लिक करायला. बिकॉज मेघा तिचं फिरते, मी माझं फिरते आणि बाकी लोक ग्रुपमध्ये फिरतात. नंतर ग्रुपमध्ये मर्ज होईल. पण आता मी सध्या इथे थांबले. पाण्याची बॉटल घेतली आहे 7,000 रुपीज, म्हणजे इकडचे 7,000. आता मला ते कॅल्क्युलेट करावे लागतील की इंडियामधले किती आहेत. आता माझ्या टीममधले ना वर गेले आहेत, पण मला वर जायची इच्छा नाही आहे. इथे कॅफे अपार्टमेंटची एंट्री आहे आणि वर कॅफे अपार्टमेंट आहे. पण मला ना असं कुठेतरी बसावंसं वाटतं आहे. सो मी एक जागा शोधते मागे जाऊन आणि बसून घेते. बिकॉज आता माझी खरंच इच्छा नाही आहे कुठे फिरायची. आय एम सो टायर्ड. मागे एक ज्यूस सेंटर आहे, तिकडे जाऊन बसते. एकदा इथे जरा चक्कर मारूया. आतमध्ये एक शॉपिंग सेंटर आहे, तिकडे बघू. जर सनस्क्रीन मिळालं तर, नाही मिळालं तर इट्स ओके, मी घरी जाईन. ही पाण्याची बॉटल घेतली आहे आणि मी चालले टुवर्ड्स ते ज्यूस सेंटर आहे, तिकडे जाऊन बसते. मला ना खूप भूक लागली आहे. मी रस्त्यात बघते काही खायला मिळालं तर खाऊन घेते. ही करन्सी बघा, 2 लाखची नोट आहे. आणि आता ना मी पायनॅपल ज्यूस ऑर्डर केलेलं आणि मी त्यांना 2 लाख रुपीज दिलेत. 60,000चं ज्यूस आहे, म्हणजे लगभग 210 रुपये 220 रुपयाचं आहे. पण ठीक आहे, इतकं छान होतं हे वालं पायनॅपल. त्यामुळे मी पुन्हा एक वावा ज्यूस ऑर्डर केलं आहे. ते मला पैसे देत आहेत, परत मी तुम्हाला घ्यायला. तर ही 1 लाखची नोट आहे आणि बाकी 40,000 आहे. इतके मोठे अमाऊंट्स आपण स्पेंड करतो असं वाटतं, पण नाही. इट इज व्हेरी अराउंड 200 रुपीज 300 रुपीज इंडियन करन्सी. आता मी वावा ज्यूस आल्यानंतर तुम्हाला सांगते की कसं आहे, कारण पायनॅपल ज्यूस पिताना मला सुचलंच नाही. तर आता हे वावा ज्यूस आलं आहे आणि वावा ज्यूस पण इतकं टेस्टी आहे. मी आता जरा वेळ इथे बसणार आहे आणि इथून निघून मी हॉटेलला जाणार आहे. त्याच्या पुढे माझं काय प्लॅन आहे मला नाही माहिती, बट फिलहाल हाच प्लॅन आहे की ज्यूस पिऊन मी घरी जाणार, म्हणजे हॉटेलला जाणार. इथे समोर ना मॅकडॉनल्ड्स आहे. समोर ना मॅकडॉनल्ड्स आहे. आता मी तिकडे जाऊन जरा बघणार आहे आणि एखादं बर्गर घेऊन तुम्हाला मॅकडॉनल्ड्स दाखवतो. योज मॅकडॉनल्ड्समध्ये असं काही खास आवडलं नाही आहे. मी परत त्या स्क्वेअरवर चालले जिकडे मगाशी मी बसलेले लोटस फाउंटेन होतं आणि तिथून मी ग्रॅब करणार आहे, म्हणजे बाईक, आणि तिथून नाही माझ्या. आता मी एका इंडियन रेस्टॉरंटच्या बाहेर आहे, जे आहे हे द गुजरात. दिसतंय तुम्हाला द गुजरात रेस्टॉरंट. आणि मी माझ्या ग्रुपवाल्यांना फोन केला की तुम्ही कुठे आहात, मी तिकडे येते किंवा मी हॉटेलला जाते. तर आमचा जो कॅप्टन आहे तो म्हणाले की आम्ही इकडे आहोत आणि त्याने मला लोकेशन शेअर केलं. मी चालत तिथून पुढे गेले. खरं तर मला इकडे मागे जायचं होतं. मग तिकडे जाऊन मी त्याला फोन केला की आय थिंक की काहीतरी चुकीचं चाललं आहे. तर तो बोलला की कुठे आहात तुम्ही अँड मला लोकेशन शेअर कर. नाही तर त्याने मला विचारलं की तू कुठे आहे आणि आजूबाजूला काय. मी म्हटलं गुजरात इंडियन रेस्टॉरंट असं दिसतं आहे. तो म्हणाला मग तू मला लोकेशन शेअर कर, मी येतो. कारण त्यांनी मला आधी लोकेशन शेअर केलेलं, ते मला आधी 8 मिनिट्स 9 मिनिट्स नंतर 12 13 15 मिनिट्स दाखवायला लागलं. मला कळतच नव्हतं काय होतं. बट आता मी त्यांना लोकेशन शेअर केलं आणि ते आता इकडे येत आहेत ह्या रेस्टॉरंटला. मग आम्ही जेवून घेऊ, कारण मला पण खूप भूक लागली आहे. आणि इथे काय जेवण मिळतं, काय नाही मिळत, कसं मिळतं, ते सगळं मी तुम्हाला दाखवेन आणि प्राइजेस पण सांगेन. सो आता आय एम वेटिंग फॉर देम. ते आले की जेवू. कुछ जगह बहुत सेफ है. आता मी आले जेवायला. प्रॉब्ली आज मी डिनर करेन, पण उद्यापासून मी डिनर करणार नाही आणि तुम्हाला ट्रिपमध्ये खात नाही काही. मी ऑर्डर काय केलं आहे, पनीर टिक्का मसाला,
चना मसाला, तवा रोटी आणि 2 लोकांनी केला नान आणि गार्लिक रायता. खतम. ये रे. नाही आहे. आणि त्यानंतर आम्ही नाईट स्टे. सो तिकडे गेल्यानंतर तिकडचं काय वातावरण आहे ते मला दाखवलं. आता जेवून घेते, खूप भूक लागली. मस्त जेवण झालं आहे आणि फूड खूप छान होतं. टेस्ट खूप छान होती आहे बघा. ऑलमोस्ट फिनिश झालं आहे, फक्त चणे थोडेसे राहिले. आता मी ग्रॅब ॲपमधून कॅब बुक केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्या क्लबकडे. जेवण झालं, मी तुम्हाला सांगितलं, जेवण पण छान होतं. आता इकडून 5 मिनिट्स लागणार आहे. सो तिकडे पोचल्यानंतर काय प्लॅन आहे, काय आहे हे ते सांगतील, त्या अकॉर्डिंग करायचं अजून ते सांगतील. यू बी ऑन युअर सेल्फ, जे काय असेल ते. सो आता तिकडे पोचल्यावर बघू काय. आता आम्ही त्या क्लबमधून बाहेर पडलो आणि जो काही डान्स केलाय, 2-3 तास डान्स केलाय आणि इतकी मजा आली आहे, मी सांगूच शकत नाही. आम्ही त्या आवाजातून बाहेर पडलो आहे आणि चाललो आहे हॉटेलला. आजचा दिवस संपला आहे, पण काय मजा आली आहे. म्हणजे मी व्हिएतनामला आले नसते तर मी ही मजा कधीच केली नसती. सो आय एम सो ग्लॅड की मी आले अँड थँक्स टू मेघा, तिने ही ट्रिप प्लॅन केली. अँड आय एम व्हेरी 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 हॅपी. आता हॉटेलला जाऊन चेंज वगैरे करणार आहे, तर थोडंफार व्लॉगिंग करेन आणि त्यानंतर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पण आतासाठी मी बाय म्हणत नाही आहे, कारण हॉटेलला जाऊन पण मला काही गोष्टी सॉर्ट आऊट करायच्या आहेत. सो त्या सॉर्ट आऊट करेन आणि मग ब्लॉग संपेन. पण आय टेल यू, आयुष्यात एकदा तरी व्हिएतनामला तुम्ही नक्की या. आता वाजले 12:21 आणि आम्ही चालत निघालो आहे टुवर्ड्स हॉटेल. कारण माझं ठरलंच होतं की चालत जायचं आहे, पण काही लोकांचं ठरलेलं की ते ग्रॅब ॲपने जाणार. पण मग सगळे चालायला लागले, तर मग परत सगळे एकत्र आले. कोणीच कॅब बुक नाही केली आणि वी आर वॉकिंग टुगेदर. हे हाफ मेंबर्स आहेत, अजून खूप मेंबर्स आहेत जे आपापले येणार आहेत किंवा गेले आहेत ऑलरेडी. तर आता आपल्याला हॉटेल पोचायला 10 ते 15 मिनटं आहेत. बघा, ह्याच्या ऑपोजिट आहे आमचं हे हॉटेल. आम्ही आलो फायनली. तर आता मी रूममध्ये आले, आम्ही पोचलो रूममध्ये. मी आता चेंज करून झोपणार. म्हणजे मला असं वाटलं होतं की बहुतेक मी चहा वगैरे बनवीन, काहीतरी बनवीन, पण नाही. आता मी चेंज करून झोपणार आहे आणि भेटूया उद्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, गणपती बाप्पा मोरया. आणि माझी व्हिएतनामची ट्रिप खूप छान सुरू आहे, तर हॅपी जर्नी टू मी फॉर माय एंटायर ट्रिप.